गुड मॉर्निंग भावना, माझं नाव आहे आयुष. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे लाभार्थी 26. तर भावना आता वाजले सकाळचे 5:30 आणि पुन्हा निघालोय एका नवीन स्पॉट वरती. आणि आजची राईड थोडीशी लॉंग होणार आहे, कारण फर्स्ट टाइम आपण आपली बाईक घेऊन जाणार आहोत महाराष्ट्राच्या बाहेर. जास्त लांब नाहीये, कर्नाटक बॉर्डर वरतीच जायचंय आपल्याला. आपण चाललोय मुंबई टू गाणगापूर, गाणगापूर टू अक्कलकोट. ही आपली राईड असणार आहे 2 दिवसाची. आणि आज माझ्यासोबत कोट आहे, माग आहे. 5 वाजता बरोबर होती, आम्ही बरोबर 5 वाजता निघालो. आता पोचलोय वाशीला. काळोख असल्यामुळे थोडस जास्त शूट करणार नाही. थोडं सकाळ झाली, थोडस विजिबल झालं की मग आपण थोडं शूट वगैरे करू. कारण आता कॅमेरा ओपन करून काय मतलबच नाहीये, काय दिसणार नाहीये. आणि हा तर हर ब्लॉकचा रोड आहे, त्यामुळे सारखा तोच रोड दाखवून काय होणार नाहीये. त्यामुळे आपण थोडं पुढे जाऊ. थांबलोय खोपोलीमध्ये थोडंसं चहा प्यायला. पाऊस थोडा भेटला, थोडंसं भिजले. रेनकोट वगैरे आपल्याकडे प्रॉपर घेऊन आले. आता इथे थोडंसं चहा वगैरे पिऊया, थोडंसं नाश्ता पण करून घेऊया. म्हणजे आपल्याला जेवायला लेट झालं तरी पण काय प्रॉब्लेम नाही येणार आहे. तर आता नाश्ता करू, पोहे वगैरे मागवतो काहीतरी. A few moments later. तर मित्रांनो, इथे खोपोलीमध्ये थोडासा चहा नाश्ता केला आणि पुन्हा निघालोय आपल्या प्रवासाला. बारीक बारीक पाऊस पण चालू झालाय. जसं लोणावळ्यामध्ये आलो तरी सगळीकडे फॉग आहे. पुण्यामध्ये आलोय आपण भावांनो, आणि थोडस इथे ब्रेक घ्यायचा एक प्लॅन चाललाय छोटा. बघा कुठेतरी जागा बघू आणि एक छोटा ब्रेक घेऊया. फायनली पुणे सिटी सोडून आपण पुन्हा हायवेवरती लागलोय. तर हे मी जेव्हा पण या साईडला येतो पुण्यामध्ये बाई हरवतो. आता सुद्धा तेच झालेलं. मग मॅपवर चेक करत करत आलो. आता परत हायवेवरती लागलोय. भाई लोक, झालाय थोडासा प्रॉब्लेम. अभी मजा आएगा ना भिड़ो. कांड ऑफ द डे समोर माउंट केलेला. पण लकीली कॅमेरा वाचलाय आपला. हातात पकडला, नाहीतर मग होता कॅमेरा पण. आता जरा याच्यासोबत आपण शूट करूया, हा माउंट लावू. कॅमेराला तर आपला हेल्मेटला तर कॅमेरा आता लागणार नाही. बघू, याच्यावरच आपण पुढचा ब्लॉग करूया. भावना निघालोय, थोडंसं इथे ब्रेक घेतलेला आणि आपला नवीन माउंट आपण सेट केलाय. आता हेल्मेटला तर माउंट होणार नाही कॅमेरा, म्हणून आता आपण ह्याच अँगलने शूट करूया. बघूया आता कसं होतंय. एका पॉझिटिव्ह वे मध्ये बघायला गेलं तर चांगलं झालं की कॅमेरा पडला नाही, अदरवाईज आपला कॅमेरा खतम होता. पेट्रोल पंपवर थांबूया, थोडा रिफिल करूया. पेट्रोल आपलं थोडं कमी झालंय. अराउंड 300 किलोमीटर गाडी चालली आहे आणि अजून 170 किलोमीटर अक्कलकोट दाखवतात. तर प्लॅन असा आहे की अक्कलकोटला जाऊन आधी
रूम वगैरे घेऊया. मग तिकडे सर्व आपलं सामान वगैरे ठेवणार. नंतर मग पुढे जाऊन गाणगापूरला जाऊया फ्रेश वगैरे होऊन. आणि नंतर मग रात्री रिटर्न अक्कलकोटला येऊन स्टे करायचंय. आणि मॉर्निंगला अक्कलकोटला दर्शन करायचंय. कारण गाणगापूरला मी विचारलं स्टे ऑप्शन नाही आहेत आणि असले तरी खूप कमी आहेत. त्यामुळे आपण अक्कलकोटलाच स्टे करणार आहोत. तर भावना पेट्रोल भरलं इकडे, पुन्हा टँक फुल केलंय आणि बाईकला पण चेन लूप केले आणि परत निघतोय आता. इथे हलका हलका ऊन आहे, त्यामुळे थोडस क्लायमेट थोडस वॉर्म वाटतंय. थोडस झोप येते. झोप जरा कंट्रोल करूया. आपण आता सोलापूरला पोहोचू. सोलापूर इथून अजून 5 किलोमीटर आहे आणि तिथून पुढे अजून अक्कलकोट अजून अर्धा पाऊण तास मे बी लागेल. आता वाजलेत दुपारचे 2:30. पूर्ण रोडवरती क्लायमेट असंच आहे, पूर्ण ढग वगैरे, पण पाऊस जरा सुद्धा नाही पडत आहे. आता जेव्हापासून पुण्याच्या थोडस पुढे आलो पासून पाऊस बंदच झालाय. एक चांगली गोष्ट सुद्धा आहे, कारण पाऊस जर असता तर आमची स्पीड थोडी कमी झाली असती. आता पाऊस नाही तर पटपट रस्ता कव्हर होत आहे आणि रोड कंडिशन तर खूप भारी आहे. त्यामुळे प्रॉब्लेम नाही, डिस्टन्स पटपट कव्हर होत आहे. सोलापूरवरून 30 किलोमीटर पुढे आलोय आणि सर्व्हिस रोड पकडलाय. तिथून अजून 4-5 किलोमीटर अंतर दाखवत आहे अक्कलकोटचं. एक थोडासा छोटा रोड आता चालू झालाय. दिवसभर हायवेवरतीच होतो, खूप टाइम नंतर आतमध्ये आलोय. पुन्हा सोडल्यापासून फक्त हायवेवरच गाडी चालवतोय आणि पुन्हा नंतर आत्ता डायरेक्ट हायवे सोडून आतमध्ये आलोय. अक्कलकोटला जाऊन आधी रूम घेऊ, फ्रेश वगैरे होऊ आणि परत गाणगापूर साठी निघू. तर भावनो आपण अक्कलकोटला एक रूम घेतले, फ्रेश वगैरे झालो, चेंज केलं आणि आता परत निघतोय गाणगापूरला. आपण निघालोय परत. तिथून गाणगापूर अजून 1.5-2 तास तरी लागतील, 1.5 तास मे बी. तर आपण तिथून दर्शन करू, नंतर परत अक्कलकोटला येऊ आणि सकाळी अक्कलकोटला दर्शन करू. हे काही पॅच इथे आहेत खूप खराब आहेत, त्यामुळे गाडी जरा नीट चालवावी लागते. मध्ये मध्ये रस्ता खूप खराब आहे, जरा जास्तच. भावनो फायनली आपण गाणगापूरला पोहोचलोय आणि थोडंसं काळोख झालेलं, त्यामुळे मी बाईकवरती शूट नाही केलं. मागे आपलं मंदिर आहे, आपण दर्शन करू, नंतर मग तुम्हाला भेटतो परत. तर भावना आपण दर्शन करून आलं आहे, खूप छान दर्शन झालं आणि टायमावरती आपल्याला आरती देखील भेटली आहे. आणि जो आतमध्ये जो सीन बघितला आहे ना, ॲक्च्युली मी शूट केलं आहे, पण मी टाकेन ब्लॉगमध्ये नाही टाकेन, ते थोडंसं बघेन, कारण तो सीन बघून थोडंसं मला अजीब वाटतं आहे. पण आता बघू, दर्शन आपलं छान झालं आहे. आता वाजलेत 8:30 आणि आता आपल्याला परत जायचं आहे अक्कलकोटला. तर बघू, रस्त्यामध्ये पुढे जेवू, नंतर मग
आपण ऑलरेडी अक्कलकोटमध्ये रूम घेतले, तिकडे आपण स्टे केलं. तर मित्रांनो आलो आहे आपण पार्किंगमध्ये. इथून आपली बाईक घेऊया आणि आता सरळ जाऊया अक्कलकोटला. मध्ये जेवायला थांबूया कुठेतरी. आता काय शूट तर नाही करणार आहे, तर डायरेक्ट आपण भेटू रूमवरती. A few moments later. गुड मॉर्निंग भावानो. सकाळ झाले आहे, सकाळचे वाजले तर 6:15 आणि फ्रेश वगैरे होऊन आपण चाललो आहे आता अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला. दर्शन झालं आपलं, खूप छान दर्शन झालं, जरासुद्धा गर्दी नव्हती. आणि आता आलो आहे नाश्ता करायला आलो आहे. नाश्ता मागवला आहे तो आणि भेटतो तुम्हाला डायरेक्ट रूमवरती. तर आलो आहे आपण रूमवरती आणि खूप चांगलं दर्शन झालं आहे. दर्शन करून नाश्ता केला, आता रूमवरती आलो आहे. सर्व पॅकिंग वगैरे करतो आहे. 9:30 वाजलेत आता आणि जेवढ्या लवकरात लवकर निघायला पॉसिबल होईल तेवढ्या लवकर निघायचं आहे, कारण मुंबईला जायचं आहे लवकर. उद्या कामालासुद्धा जायचं आहे, तर जेवढं लवकर घरी पोचणार तेवढं बॉडीला पण रेस्ट वगैरे भेटेल. तर मित्रांनो हा ब्लॉग आपण इथेच संपवूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करून जा आणि शेअरसुद्धा करा. भेटू आपण नव्या स्पॉटवर, नव्या ब्लॉगवर. तोपर्यंत बाय बाय.